नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. करुणी पहावी प्रार्थना कधीतरी कुठलाच मार्ग नसताना. करुणी पहावी प्रार्थना कधीतरी कुठलाच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं ओंजरभर मिळेल काही शिल्लक नसताना. म्हणजेच ज्यावेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करतो, सेवा करतो, अगदी मनापासून ज्यावेळेस आपण या गोष्टी करतो, त्यावेळेस तुम्ही महाराजांकडे चिमूटभर मागितलं तर महाराज तुम्हाला नक्कीच ओंजरभर देतील. पण फक्त आपली कर्म काही या ठिकाणी आडवी येतात आणि यामुळेच आपण आपल्या केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही. तर आपण स्वामी सेवा करताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि सेवा कोणत्या पद्धतीने केले तर आपल्याला त्या सेवेचे 100% फळ मिळते. तर मैत्रिणींनो, अनेक भक्त प्रश्न विचारतात की स्वामींची एवढी भक्ती करते, तेवढी भक्ती करते, एवढी सेवा करते, मी 108 पारायण केले, मी 11 वेळा तारक मंत्र म्हटला, मी 21 दिवस सेवा केली. अगर प्रत्येकजण आपण काय सेवा केली हे सांगतं, पण कशी सेवा केली हे कोणीच सांगत नाही. खरं तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याच प्रश्नात दडलेलं आहे. कारण मी स्वामींची भक्ती करते, सेवा करते, यामध्ये जो मीपणा आहे तो सर्व दुःखाचं आणि दैन्याचं मूळ आहे. आणि म्हणून आपण काय करावं की स्वामींना प्रार्थना करावी, हे श्री स्वामी समर्थ महाराजा देवा, आपण मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. आणि ज्या भक्ताला स्वामींनी आपल्या चरणी समर्पित करून घेतलं त्यांनी निश्चितपणे लक्षात ठेवा की भक्ताच्या जीवनातील दुःख, दैन्य, दारिद्र्य लयास जातात. त्यांची सर्व संकटे, दारिद्र्य संपून जातं आणि तो भक्त आनंदाचा यात्री होतो. फक्त आपण काही महाराजांच्या ज्या सेवा करतो त्या अगदी मनापासून केल्या पाहिजेत. आणि आपण आता कोणते 2 नियम पाळायचे तर महाराजांची सेवा करताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही जर तारक मंत्र म्हणत असाल किंवा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असाल किंवा इतर कोणतेही ग्रंथ वाचत असाल तर वाचत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे काही वाचतो ते अतिशय गडबडीनं वाचायचं नाही आणि मनातल्या मनात देखील वाचायचं नाही. तर आपण काय करायचं की समजा तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल तर त्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून घेऊन आणि ती ओळ अगदी स्पष्टपणे किमान आपल्या कानाला ऐकू येईल एवढ्या आवाजात तरी आपण ते स्वामींच्या तारक मंत्राचं पठण करायचं आहे. किंवा जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तर त्याचं देखील तुम्ही अगदी ओळ आणि ओळ अर्थ समजावून घेऊन आणि मनापासून प्रत्येक ओळीचा स्पष्ट आवाजात उच्चार करायचा. जे काही शब्द आहेत त्यांचा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे. काही जण काय करतात की मला या वेळेत पूर्ण करायचं आहे, मला त्या वेळेत पूर्ण करायला पाहिजे, यासाठी अगदी गडबडीनं वाचतात. नुसतं काही जण तर बोटं फिरवतात, वाचतात का नाही काय माहीतच नाही, पण अगदी बोटं फिरवतात आणि मी 10 मिनिटात एवढं पारायण केलं, 10 मिनिटात माझे एवढे अध्याय वाचून झाले, मी 10 मिनिटात 11 वेळा तारक मंत्र म्हटला. तर तुम्ही त्याचा अर्थ समजून घेतला काय? तुम्ही काय वाचला ते तुमच्या लक्षात आलं काय? जर आपण काय करतो हे जर आपण स्वतः समजावून घेतलं तरच त्याची प्रचिती मिळते आणि आपल्याला काय समजलं हे एक वेगळाच आनंद असतोय. आणि आपण काय वाचत आहोत याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी तारक मंत्र म्हणताना, सारामृत वाचताना किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं पठण मनन करताना आपण त्या गोष्टीकडे प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारून आणि अगदी व्यवस्थितपणे त्या ओळ वाचून आपण सारामृताचं आणि तारक मंत्राचं किंवा इतर कोणत्याही सेवेचं आपण जे काही पठण करत असू ते अगदी व्यवस्थितपणे पठण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही सेवा करत असाल त्यावेळेस ती सेवा संकल्पयुक्तच करायची आहे. तर का संकल्पयुक्त करायची? संकल्पयुक्त सेवेचं फळ लवकर मिळतं. कारण का? आपण त्या सेवेची प्रामाणिक असतो, आपण अगदी काळजीने ती सेवा करतो. इतर वेळी कसं होतं, आपण एखादा संकल्प केला नसेल तर आपल्याला काही अडचणी आल्या की आपण लगेचच ते सेवामध्ये थांबवतो. काय होतंय त्याला, असू दे, उद्या करूया असं होतं. तर समजा आपण 21 दिवसांचा संकल्प केला तर 21 दिवसात ती सेवा पूर्ण करायचं आपल्या मनात असतं. त्यामुळे ही सेवा आपण मनापासून आणि दिलेल्या वेळेत करू शकतो. इतर स्वाभाविक काही अडचणी आल्या तर ठीक आहे, पण संकल्पयुक्त सेवा केल्याचे फळ आपल्याला पूर्ण मिळते आणि त्या सेवेशी आपण प्रामाणिक असतो आणि त्याचे फळ देखील लवकर मिळते. त्यामुळे आपण संकल्पयुक्त सेवा करावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आपण ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही सेवा आपल्या घरात करत असतो त्यावेळेस घरातील व्यक्तींनी म्हणजेच इतर व्यक्तींनी देखील त्या महिलेला किंवा पुरुषांना सपोर्ट केला पाहिजे. आपल्या घरात मांसाहार शिजवायचा देखील नाही आणि कुणी बाहेरही खायचा नाही. आणि तर परान्न घ्यायची वेळ आली तर आपण ते परान्न 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून ते परान्न घेतलं तरी चालतं. परान्न घेण्याचं कारण म्हणजे की दुसरे कसं अन्न शिजवतात याचं आपल्याला माहिती नसतं. अन्न शिजवताना त्यांच्या डोक्यात काय विचार असतात, निगेटिव्ह विचार असतात, पॉझिटिव्ह विचार असतात हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागतात. त्यामुळे आपण परान्न घेणं नक्कीच टाळायचं आणि मांसाहार तर घरात करायचाच नाही. 21 दिवस थोडे दिवस नाही खाल्लं तर काहीच बिघडत नाही. आपण ज्या 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची सेवा करणार असू तर तेवढ्या दिवस आपल्या घरात मांसाहार अजिबात करायचा नाही. आणि जी काही सेवा करू ती आपण संकल्पयुक्त करायची आहे. प्रत्येक सेवा करताना आपण संकल्प करायचा हा आहेच. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर या नियमाचे पालन करून तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्हाला नक्कीच केलेल्या सेवेचे फळ मिळेल आणि तुमच्या जीवनात दुःख, अडचणी यासारख्या कोणत्याही गोष्टी राहणार नाहीत. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.